आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। यालाच म्हणतात का दिव्याखाली अंधार। हा आहे जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, न्यायालय आणि तहसील समोरील महामार्ग। राष्ट्रीय सण 26 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्युत रोषणाई केली होती, परंतु गेल्या 4 वर्षांपासून या कार्यालयांसमोरील रस्त्यावरचा अंधार हटवण्याचं कोणत्याही अधिकाऱ्यानं मनावर घेतलं नाही। एकीकडे रस्ते सुरक्षा पंधरवडा साजरा करीत असतानाच दुसरीकडे नागरिकांना मात्र अंधारावर सोडून द्यायचे, काय म्हणावं याला। खरं तर हा जिल्हाधिकाऱ्यांसह इतर सर्व महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचा रोजच्या जाणे येण्याचा रस्ता आहे। निवासस्थाने देखील गावाच्या बाहेर आहेत। निवासस्थान आणि कार्यालय हे दोन्ही गावाच्या बाहेर असल्यामुळे सूर्य उगवल्यानंतर येणे आणि तो मावळण्यापूर्वी घरी जाणे, त्यामुळे या अंधाराशी त्यांचा कधी सामना झालाच नाही। रस्ता सुरक्षा अभियान हा 1 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीमध्ये असणारे आणि विविध उपक्रम या महिनाभरामध्ये सगळीकडे ठेवले आहेत। जास्तीत जास्त सहभाग रोड सेफ्टीच्या अनुषंगाने नागरिकांनी कोणत्या गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचं आहे याबाबत प्रसिद्धी याच्यामध्ये करण्यात येणार आहे। त्याच पद्धतीनं प्रशासनामार्फत ज्या योजना राबवणं आवश्यक आहे, ज्या गोष्टींचा उपाययोजना केल्यानंतर अपघाताची संख्या कमी होऊ शकते, त्याचं देखील नियोजन याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे। मागील वर्षीच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून साधारणतः 3.5 ते 4 कोटी हे या वर्षीच्या उपाययोजनांसाठी देण्यात आलेले आहेत। नवीन उपाययोजना आपण घेतो आहे, जे नवीन झालेले रस्ते आहेत जालना शहरामध्ये तालुक्यांना कनेक्ट करणारे, तर त्यामध्ये वेगवेगळ्या उपाययोजना या करण्यात येतील आणि यावर्षी देखील त्याच पद्धतीचं नियोजन करण्यात येईल। गेल्या अनेक वर्षांपासून अनेक वेळा नागरिकांनी लेखी तक्रारी दिल्या, वेगवेगळे इशारे दिले, निवेदनं दिले, परंतु यामध्ये काहीही बदल झालेला नाही। रस्त्यावर प्रेम करणाऱ्या या अधिकाऱ्यांचा एवढा कळवळा या अधिकाऱ्यांना का येतो हे समजणं फार काही कठीण नाही। याच अंधाराच्या साम्राज्यात जिल्ह्याची सुरक्षा कायम ठेवणारे पोलीस अधीक्षक कार्यालय देखील आहे, मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषद देखील आहे, न्यायालय आहे, तहसील आहे। ही सर्व महत्त्वाची कार्यालये असताना देखील जालनेकरांच्या नशिबी मात्र हा अंधारच आहे। दिवसेंदिवस इथलची वाहतूक वाढत आहे आणि त्यामुळे अपघाताचेही प्रमाण वाढत आहे, परंतु या अपघाताशी कोणालाच काही देणे घेणे नाही। आंबड चौफुलीवर असलेले हे गगनचुंबी 2 खांब फक्त दिवसा शोभेची वस्तू आहे, रात्री यांचाच खांबाचा उजेड त्यांना मिळत नाही। त्यामुळे हे खांब म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती झाली आहे। रस्ता सुरक्षा सप्ताह नुकताच साजरा करण्यात आला, परंतु प्रशासनाने फक्त कागदाला कागद लावून ही प्रक्रिया पूर्ण केली की काय असाही प्रश्न आता निर्माण झाला आहे। दिलीप पोनेरकर, EDTV न्यूज, जालना।